दारूचं सेवन केल्यावर आपले मज्जातंतू रिलॅक्स होतात. आपला मेंदू प्रमाणापेक्षा जास्त विचार करू लागतो. पाण्यासारखा दिसणारा हा तरळ पदार्थ माणसाच्या शरीरात गेल्यावर ज्या काही नाना तऱ्हेच्या हरकती करतो किंवा काड्या करतो यावर मी नेहमी विचार करायचो की असो का बुवा. हा पण साहेब, या दारूमुळे शोध कसे काय लागले? सांगतो. अतिमद्यपानामुळे काय होतं तर मेंदू माणसाच्या विचार करण्याच्या क्षमतेशी परिसीमा गाठतो. कळतंय ना? हा, प्रयत्न करतो. एखादा शास्त्रज्ञ काहीतरी केमिकल मिक्स करतो एखादं रसायन शोधण्यासाठी. आता काय होतं, ती जबाबदारी दारू न घेतल्यामुळे भलतंच कुठलं तरी केमिकल मिक्स होतं. आहे की नाही गंमत? इथं माझीच गंमत होते मला वाटतं. आहे ना. आणि बऱ्याच वेळा असं झालं ना, वेगळ्याच रसायनाचा शोध लागतो. आता तो शास्त्रज्ञ आर्डीमिलिस सारखा सुरेखा करत नग्नावरच बाहेर येतो. साहेब, माफी असावी, पण लहान तोटे मोठा घास घेतो. त्याचं नाव आर्डीमिकीज नसून आर्किमिडीज असं आहे. आणि तो सुरेखा नाही, युरेका बोलला होता. असे माझी काय 2 स्पेलिंग चुकल्यामुळे काही डिग्निटी कमी होत नाही. आणि हे तुम्ही मध्ये मध्ये बोलणं सोडून द्या.